नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासातील जे महत्त्वपूर्ण समाज आहेत ते करणार आहे, ज्यामध्ये प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, ब्राह्मो समाज याविषयी आपण अत्यंत महत्त्वाची माहिती कव्हर करणार आहे। चला तर मग लेक्चर स्टार्ट करूया। तर प्रार्थना समाज, आता प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा झाली यावरती ऑनलाईनवर प्रश्न विचारण्यात आलेला होता। प्रार्थना समाजाची स्थापना ही 31 मार्च 1867 मध्ये मुंबई येथे करण्यात आली होती। ओके, सो पेपरमध्ये पुणे वगैरे येऊ शकते, त्यामुळे इथे लक्षात घ्या मुंबई येथे करण्यात आलेली होती। त्यानंतर मग प्रेरणा कोणाकडून घेण्यात आलेली होती, तर बघा केशवचंद्र सेन यांच्याकडून, जे की ब्राह्मो समाजाचे होते, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यात येऊन लक्षात घ्या प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आलेली होती। संस्थापक कोण होते मग? आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर आणि भास्कर पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती। इतर कोण कोण होतं? वामन आबाजी मोडक, न्यायमूर्ती चंदावरकर, भांडारकर, रानडे यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती। मित्रांनो, प्रार्थना समाजाचं मुखपत्र काय होतं असा जर प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारला तर त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे सुबोध पत्रिका। आणि बघा घोषवाक्य होतं लव ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन, आणि हे घोषवाक्य कोणी ठरवलेलं होतं तर न्यायमूर्ती रानडे यांनी हे घोषवाक्य ठरवलेलं होतं। एक पॉईंट लक्षात घ्या। आणखी महत्त्वाचं म्हणजे रानडे प्रार्थना समाजाला जुन्या भागवत धर्माची शाखा असे म्हणत। ठीक आहे, लक्षात घ्या, जुन्या भागवत धर्माची शाखा कोणत्या समाजाला म्हटलं जात होतं तर प्रार्थना समाजाला म्हटलं जात होतं। ब्राह्मो समाज ख्रिस्ती जयंती साजरी करत होते, तर प्रार्थना समाज तुकाराम बीज साजरी करत होते। सो दोन्ही पॉईंट लक्षात घ्या। त्यानंतर मग प्रार्थना समाजाची तत्व काय होती, तर एक होतं परमेश्वर एक आहे, परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र आध्यात्मिक उन्नती होते। मूर्तीपूजा ईश्वर मान्य नाही, परमेश्वर अवतार घेत नाही, परमेश्वराने कोणतेही ग्रंथ लिहिले नाही, आणि सर्व माणसे परमेश्वराची काय आहे? लेकरे आहे। त्यानंतर प्रार्थना समाजाबद्दल आणखी काय सांगता येईल आपल्याला, की प्रार्थना समाजाअंतर्गत निर्माण झालेल्या काही महत्त्वाच्या संस्था होत्या मित्रांनो, आणि यावरती पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात। मला मेन्समध्ये हा प्रश्न आलेला होता की सोशल सर्व्हिस लीगची स्थापना नाम जोशी यांनी कधी केलेली होती? 1911 मध्ये प्रार्थना समाजाअंतर्गत। सेवक समाज गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये काढलेला होता। डिस्प्रेस क्लासेस मिशन वीरा शिंदे यांनी 1906 मध्ये सुरू केलेला होता। तर अनाथ आश्रम पंढरपूर येथे 1878 मध्ये सुरू करण्यात आले होते। तर आर्य महिला समाज स्थापन करण्यात आला होता पंडिता रमाबाई यांच्याद्वारे 1882 मध्ये। तर तुम्हाला वन लाइनर किंवा जुळ्या लावणीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। आणि प्रार्थना समाज कधीचा होता? मात्र 31 मार्च 1867 मुंबई येथे स्थापन करण्यात आलेला होता। तर मित्रांनो, ही होती प्रार्थना समाजाबद्दल आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती। आता आपण दुसरा जो समाज पाहणार आहे तो म्हणजे सत्यशोधक समाज। विशेष म्हणजे 2023 मध्ये सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाले आहे मित्रांनो। ठीक आहे, त्यामुळे यावरती पेपरमध्ये प्रश्न येणेच आहे। तर संस्थापक आहे महात्मा ज्योतिबा फुले, आणि महत्त्वाचं म्हणजे 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली होती। मित्रांनो, ब्रीद वाक्य आहे सत्यशोधक समाजाचं, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, मोस्ट टाइम्पी करा। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पुढे बघा उद्दिष्ट काय होतं तर बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे। सत्यशोधक समाजाची काही तत्वे होती। ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे, सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहे, आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास जशी मध्यस्थांची गरज नसते त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची गरज नसते असं त्यांनी सांगितलं होतं। कोणताही धर्म ईश्वर निर्मित नाही असं महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलं होतं। मानवाला जातीमुळे नव्हे तर गुणांमुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते। आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या, इथे 2 एक्स्ट्रा पॉईंट सांगतो तुम्हाला। सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू नावाचं साप्ताहिक 1877 मध्ये सुरू केलं होतं पुणे या ठिकाणी। तर मुंबईमध्ये दीनबंधूचे संपादक कोण होते तर ते होते मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे, ज्यांना कामगार चळवळीचे काय म्हटलं जाते? जनक। सो मुंबई आलं तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला नामे लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे। चला तिसरा समाज बघूया आपण, आर्य समाज। मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना ही 10 एप्रिल 1875 ला मुंबई येथे करण्यात आलेली होती। ओके, दयानंद तीर्थ यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती। मग महाराष्ट्राबाहेर शाखा लाहोर या ठिकाणी काढण्यात आलेली होती, आणि भगिनी निवेदिता यांनी या धर्माला लढाऊ हिंदू धर्म असे वर्णन केलेले होते। आर्य समाजाची प्रशंसा त्यांनी केलेली होती भगिनी निवेदिता यांनी। ओके, काय लक्षात ठेवलं की आपण लक्षात ठेवलं की स्थापना 10 एप्रिल 1875 मुंबईला, बाहेर महाराष्ट्राबाहेर शाखा लाहोर इथं काढली। त्यानंतर दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय आहे तर ते आहे मूळ शंकर करसनदास तिवारी। ओके, सो एक पाठ ठेवा। त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, आर्य समाजाची काही तत्वे आहे। परमेश्वर विश्वाचा पालनकर्ता व निर्माता आहे,
वेद हे ईश्वर निर्मित आहे. बघा यांनी मान्य केलं होतं की वेद हे ईश्वर निर्मित आहे. वर तुम्ही बघा, वर मान्य केलेली गोष्ट नव्हती, इथे दिलेलं आहे वेद हे ईश्वर निर्मित आहे. वैदिक धर्मातील चातुर्य वर्ण हे जन्मावर आधारित नसून गुणावर आधारित आहे, हे तत्व आर्य समाजाने सुद्धा सांगितलेलं होतं. ओके, त्यानंतर पहा, शुद्धीकरण चळवळ कोणा राबवली असा जर प्रश्न आला तर उत्तर घ्यायचं आहे आर्य समाज. ओके, स्वामी दयानंद सरस्वती 1875. आता बघूया आपण ब्राह्मो समाज. मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828ला कोलकाता येथे राजाराम मोहनराव यांनी केलेली होती आणि उद्देश होता हिंदू धर्माची शुद्धी व एकेश्वरवादाची शिकवण. त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. 1833मध्ये राजाराम मोहनराव यांचा ब्रिस्टॉल इंग्लंड या ठिकाणी मृत्यू झाला होता आणि त्यामुळे ब्राह्मो समाजात लक्षात घ्या 1842मध्ये देवेंद्रनाथ टागोर यांचा समावेश झालेला होता. ठीक आहे, आणि 1858मध्ये केशवचंद्र सेन यांनी प्रवेश केलेला होता. मग ब्राह्मो समाजात पहिली फूट 1865-66मध्ये पडली होती. मग 2 गट निर्माण झाले. एक भारतीय ब्राह्मो समाज ज्याचे प्रमुख होते केशवचंद्र सेन आणि एक होता आदि ब्राह्मो समाज ज्याचे प्रमुख होते देवेंद्रनाथ टागोर. मित्रांनो, एक पॉईंट लक्षात असू द्या, 1839मध्ये तत्वबोधिनी सभा कोणी स्थापन केलेली होती तर ती देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेली होती. ब्राह्मो समाजात आणखी दुसरी फूट पडली होती 1878मध्ये, ज्यामध्ये भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन यांचा होता आणि यामधून साधारण ब्राह्मो समाज बाहेर आला आणि आनंदमोहन बोस, लक्षात घ्या आनंदमोहन बोसकर येते, आनंदमोहन बोस आणि शिवनाथ शास्त्री यांनी साधारण ब्राह्मो समाज स्थापन केलेला होता. ओके, काय काय लक्षात ठेवा मग, भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन, आदि ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर आणि साधारण ब्राह्मो समाज आनंदमोहन बोस आणि शिवनाथ शास्त्री. त्यानंतर काय महत्त्वाचं आहे की परमेश्वराने कोणताही ग्रंथ लिहिला नाही असं प्रार्थना समाजानं म्हटलं. कोणताही ग्रंथ ईश्वर निर्मित नाही असं सत्यशोधक समाजानं म्हटलं. परंतु वेद हे ईश्वर निर्मित आहे हे कोण म्हटलं तर हे म्हटलं होतं आर्य समाजानं. ओके, लक्षात ठेवा. प्रार्थना समाज 1867 मुंबईला, सत्यशोधक समाज 1873 पुण्याला आणि आर्य समाज मुंबईला 1875मध्ये. सो असं तुम्ही पाठ ठेवा. लेक्चर कसं वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मानव धर्म सभा 22 जून 1844ला सुरत या ठिकाणी. मानव धर्म आलं तर सुरत लक्षात ठेवा. आणि परमहंस सभा 31 जुलै 1849 मुंबई लक्षात ठेवा. ओके, आता प्रमुख व्यक्ती संस्थापक मानव धर्म सभेचे कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर, दुर्गादास मंछाराम आणि परमहंस सभेमध्ये सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर होते. भिकोबा दादा चव्हाण यांनी परमहंस सभा स्थापन केलेली होती. मित्रांनो, एक पॉईंट लक्षात असू द्या, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जाते. बघा, मानव धर्म सभा 1844 सुरत, परमहंस सभा 1849 मुंबई. असं पाठ करा, कारण यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, या पद्धतीनं आपण हे आजचं लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. जवळपास सर्व महत्त्वाचे समाज आणि सभा आपण इथं कंप्लीट केलेले आहे. लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.